रविवार जसा सुट्टीचा असतो ना, तसा घरातल्या कामाचा, धावपळीचा आणि साफसफाईचा देखील असतो बरं का, हो की नाही? मग आता या कामांमध्ये आणखीन एक काम हे करून ठेवलं ना, की तुम्ही आठवडाभराची चिंता तुमची दूर होणार. ते म्हणजे काय? तर हे वाटण. असं आहे वाटणाची रेसिपी तुम्हाला मी आज सांगणार आहे ना, की जे वाटण तुम्ही करून ठेवलंत ना एकदा फ्रीजमध्ये, की कमीत कमी 8 ते 10 दिवस तुम्हाला टेन्शन नाही राहणार भाज्यांना वाटण करण्याचं. आणि हे व्यवस्थित टिकतेसुद्धा ते वाटण. त्यामुळे चला तर मग सुरुवात करूया. आता इथे मी 4-5 कांदे चिरून घेतले, जे कढईमध्ये भाजण्यासाठी ठेवलेले आहेत. आता थोडंसं तेल टाकून आपल्याला कांदा भरपूर असा खरपूस असं भाजून घ्यायचा आहे. भरपूर वेळ लागतो त्याला थोडंसं बरं का, जास्त वेळ लागतो त्याला म्हणजे. पण चांगला सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस असा कांदा भाजून घ्यायचा आहे. हे वाटण एकदा बनवून ठेवलं की तुम्हाला 8-10 दिवसाची काळजी नसते आणि अगदी मोजक्या साहित्यांमध्ये म्हणजे कांदा, खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि आलं एवढेच पदार्थ लागतात आपल्याला. आता कांदा भाजायला ठेवला आहे मी. दुसरीकडे इथं खोबऱ्याचे काप करून घेणार आहे. 4-5 कांदे घेतलेले आहेत मी. आता ही अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे. तुम्ही खोबरं किसून देखील घेऊ शकता. मी इथं काप करून घेतलेलं आहे. खोबरं किसलं की जास्त आणखीन खरपूस असं भाजलं जातं ते कढईमध्ये. पण मी इथं खोबऱ्याचे काप करून घेणार आहे. एकीकडे कांदा भाजतोय, दुसरीकडे मी खोबऱ्याचे काप करून घेतले आहेत. आणि एका बाजूला स्वयंपाक चालू आहे माझा, कारण रविवार असल्यामुळे सगळे घरी आहेत. स्वयंपाकाची तयारी देखील लवकर आणि वेळेत करावी लागते. जेवणाच्या वेळा चुकून चालत नाही घरातल्यांच्या. त्यामुळे स्वयंपाक करता करता ही वाटण्याची तयारी करते मी. छान असा सोनेरी रंग येईपर्यंत बघा कांदा खरपूस असा भाजून घेतलेला आहे. आता हा भाजून घेतलेला कांदा ताटामध्ये एका बाजूला थंड होण्यासाठी काढून ठेवणार आणि त्याच कढईत मी थोडंसं तेल टाकून पुन्हा खोबरं भाजून घेणार आहे. आता हा कांदा आपला सगळा भाजून झालेला आहे बघा व्यवस्थित. बघा बरं कसा सोनेरी रंग आलेला आहे त्याला. आता हा काढून ठेवते मी बाजूला अगोदर थंड होण्यासाठी. आता कांदा भाजून घेतलेला आहे तो काढून ठेवला मी ताटात गार होण्यासाठी. आता दुसरीकडे खोबरं भाजून घ्यायला सुरुवात केली मी. कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आणि सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं देखील छान असं खरपूस भाजून घ्यायचं. आता बघा वाटणाचं साहित्य काढलेलं आहे मी बाजूला. इथे कोथिंबीर, कांदा, खोबरं, लसूण आणि एक आल्याचा तुकडा. बघा भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे. फक्त धुवून स्वच्छ मी थोडीशी ती कोरडी करून घेतली आहे. त्यात पाण्याचा अंश जास्त राहायला नको, कारण आपल्याला वाटण जास्त दिवस टिकवायचं आहे. त्यामुळं लसूण देखील भरपूर घेतलेला आहे बघा. आल्याचा तुकडा एवढा घेतलेला आहे मी. आता हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे. पण मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर खोबऱ्याचे भाजलेले काप टाकणार आहे मी आणि ते बारीक करून घेणार आहे, की बाकीचं साहित्य आपलं सगळं ओलं आहे. त्यांच्यामध्ये खोबरं टाकलं की ते बारीक होत नाही, चांगली पावडर व्हावी त्याची, म्हणून अगोदर फक्त खोबरं वाटून घ्यायचं आहे. आता खोबरं घेतलेलं आहे बघा मी वाटून भांड्यामध्ये. ते छान बारीक झालेलं आहे. त्यामध्ये लसूण आणि आलं हे आता मी बारीक करणार आहे. ते बारीक झाल्यानंतर मी त्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे. आता इथे मी त्यात कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी इथे आपल्याला टाकायचं आहे, कारण कोथिंबीरीना देठं असतात ना, तर पटकन अशी ती भांड्यामध्ये बारीक होत नाही. थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता. अगदी जास्त नका टाकू बरं का, थोडंसं टाका. हे बघा छान अशी त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी. चांगली झालेली आहे पेस्ट बारीक. आता यामध्ये कांदा टाकला. आता कांदा टाकून सगळं पेस्ट मी वाटून घेतली, सगळं साहित्य टाकून. आता इथं कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल टाकलं आहे आणि जे आपण वाटण वाटून घेतलं आहे ना, ते तेल गरम झाल्यानंतर ते सगळं त्यात टाकून घ्यायचं आहे. आपल्याला हे वाटण आता छान अगदी कोरडं होईपर्यंत, म्हणजे त्यातला पाण्याचा अंश कमी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. या प्रोसिजरला देखील थोडासा वेळ लागतो बरं का. त्यामुळं थोडा वेळ जातो याला, पण त्यामुळं वाटण जास्त टिकलं जातं. आता बराच वेळ घेऊन हे वाटण परतून घ्यायचं आहे आपल्याला, छान असं मध्यम गॅसवर हलवत हलवत हलवत. आता इथे काय करतो, जुनी लोक घरी म्हणजे माझी आजी वाटण करायची ना, त्यामध्ये हे साहित्य घ्यायची आणि ते छान पाट्यावर एक गोळा वाटून ठेवायची, जो भरपूर दिवस जायचा. तेव्हा तर काही फ्रीज नव्हते बरं का त्यांच्याकडे. वाटण वाटून ती आपली भंडारीमध्ये ठेवायची. साहित्य जेवणाचं ठेवायला आमच्याकडे भंडारी होती. आणि भाज्या आवडल्या नाहीत ना, की ती सांगून जायची शेताला जाताना, की तुम्हाला वाटण खायचं असलं तर भाकरीबरोबर खा, भाजी नाही आवडली तर. डाळींची आमटी वगैरे करायची आणि आपल्याला तोंडी लावायचं आवडायचं त्यावेळेस आम्हाला काही ना काही भाजी. मग वाटण खायला खूप छान लागायचं. अतिशय चविष्ट असं हे वाटण तयार होतं. यामध्ये ती फक्त तिखट टाकायची आणखीन, त्यामुळं तिखट देखील ते वाटण लागायचं. तुम्ही देखील टाकू शकता, पण प्रत्येक भाजीला मसाला कमी जास्त प्रमाणात वापरतो आपण, म्हणून इथं मी वाटणमध्ये तिखट टाकलेलं नाही आहे. आता हेच वाटण तुम्ही बऱ्याच भाज्यांना वापरू शकता, म्हणजे अगदी वांग्यापासून
घेवडा, पावटा, वाटाणा याच्या भाज्यांना सुद्धा जिथं वाटण तुम्ही वापरता तिथे. आणि चिकन किंवा मटन नॉनव्हेज बनवताना सुद्धा तुम्ही वापरू शकता बरं काय. आता यातून फक्त वरतून चिकन मसाला किंवा मटन मसाला किंवा गरम मसाला तुम्ही ॲड केलात ना की तुमचं वाटण तयार झालं. त्यासाठी तुम्हाला सेपरेट वाटण तयार करण्याची गरज नाही. गडबडीमध्ये तुम्ही पटकन बनवू शकता. अगदी मुलांना काही रेसिपीज बनवायच्या असतील वाटणाच्या आणि तुम्ही घरी नसताना बनवायच्या असतील तर अगदी सोपं पद्धतीने मुलं देखील बनवू शकतात घरामध्ये या भाज्या किंवा नॉनव्हेजसुद्धा. त्यामुळे सोपं जातं त्यांना देखील बनवायला. वाटण वाटा वगैरे ही मुलं कधी करत बसणार नाही का. तर हे सोपं जातं मुलांना, अगदी मुलं मुली कोणी असलं तरी. आता हे छान वाटण कोरडं होत चाललं आहे बघा. छान अगदी त्यातलं पाण्याचा अंश म्हणजे कमी होऊन देऊन इथपर्यंत ते कोरडं करून घ्यायचं आहे बघा. आता इथे कोरडं झालेलं आहे वाटण छान असं. आता हे थंड होऊन द्यायचं आहे बघा. गोळा होईल असं एवढं कोरडं झालं आहे. आता हे गरम असल्यामुळे थोडंसं आपल्याला पातळ वाटतं आहे, पण थंड झाल्यावर ते अगदी कोरडं दिसतं. आता थंड झाल्यानंतर इथे मी ते डब्यात भरून ठेवलं आहे बघा. हे वाटण तुम्हाला अगदी 8 दिवस, मी जास्तीत जास्त म्हणलं तर तुम्ही 15 दिवससुद्धा जाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर. काही होत नाही, त्याला खराब होत नाही. इथे आपण टोमॅटोचा वापर केलेला नाही आहे. आता हेच वाटण वापरून इथं मी पावट्याचं कालवण केलेलं आहे. बघा बरं कसं दिसतंय, वाटतंय की नाही छान. नक्की करून पहा. अतिशय सुंदर भाज्या होतात याने. चला तर मग भेटू उद्या पुन्हा.